आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये तुम्ही आलेला आहात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे, तर काय भावना आहे? आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिवस आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या या ठिकाणी वंदन करण्याकरता आणि अभिवादन करण्याकरता येतो. आजचा दिवस हा सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपलं एक प्रेरणास्थान आहे आणि आपण नेहमीच मी आता शिवसेनेत असल्या कारणामुळे शिवसेना नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवूनच काम करत आहेत. आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमीच जी कार्यप्रणाली आहे ती ह्या दोन महान राष्ट्रपुरुषांनाच आदर्श ठेवून काम करत आलेले आहेत आणि तीच परंपरा माननीय मुख्यनेते एकनाथ शिंदेसाहेब पुढे चालवत आहेत. तर आजही शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच मार्गावर त्यांनी दिलेली जी मार्ग आहे तो दिलेली दिशा आहे त्याच्यावरच चालत आहे आणि पुढच्या पिढीला पण त्यांना आदर्श मिळावा त्या दृष्टिकोनातून पण या राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून पण विविध उपक्रम राबवले जातात. तर आजच्या दिवशी मी त्यांना वंदन करतो. सर, एकच प्रश्न की आजसुद्धा विधानसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये उतरताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की इतके वर्ष हा राष्ट्रपुरुषांचा इतिहास मुलांना शिकवलाच जात नव्हता, तर आता हे पद्धती सुरू होतील का आणि कशा पद्धतीने मुलांनी या राष्ट्रपुरुषांचा इतिहासाकडनं काय बोध घ्यावा असं तुम्हाला वाटतं? निश्चित स्वरूपात, कारण आपण बघाल की संपूर्ण स्वातंत्र्यानंतर जर जे गव्हर्नमेंट आलं आणि जे सरकार आहे त्यांनी खऱ्या अर्थाने खरा इतिहास लोकांपर्यंत पोचवला नाही आहे आणि एक विशिष्ट व्यक्तींचा विशिष्ट समाजाच्या दृष्टिकोनातूनच त्यांनी इतिहास तो त्यांच्या म्हणजे सोयीनुसार आणि त्यांच्या राजकारणानुसार हा इतिहास पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्या पिढीच्या समोर आणला. दुर्दैवाने काही असे राष्ट्रपुरुष आहेत त्यांचा इतिहासच आपल्या पिढीला पण माहीत आहे, मागच्या पिढीला पण माहीत नव्हता, आपल्या पिढीला पण माहीत आहे आणि भविष्यात पुढच्या पिढीला पण माहीत नसणार. म्हणून आता कुठे ना कुठेतरी सरकारची भूमिका असेल की या सर्व राष्ट्रपुरुषांचा इतिहास हा सर्व पिढीला कळायला पाहिजे, पुढच्या पिढीला तर आदर्श वाटेल असा तो इतिहास त्यांच्यासमोर मांडला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत पण मी सांगू शकतो, कारण मी स्वतः त्यावेळी एक पुढाकार घेतला होता की सर्व जे सरकारी कार्यालय आहेत त्या सरकारी कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तैलचित्र त्या ठिकाणी लावणं बंधनकारक असायला पाहिजे. परंतु त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसच्या सरकारात आम्ही त्यावेळी पाठपुरावा केला, कारण त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत मी चेअरमॅन होतो आणि मुंबई महानगरपालिकेपासूनच आम्ही सुरुवात केली होती की मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तैलचित्र लावायचं. परंतु दुर्दैवानं काँग्रेसच्या त्या राजवटीत त्यांनी जी राष्ट्रपुरुषांची जी महासूची आहे, जी अधिकृत शासकीय महासूची आहे, त्या शासकीय महासूचीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव नसल्या कारणामुळे आपण त्यांचं तैलचित्र सरकारी कार्यालयात लावू शकत नाही असा मला रिप्लाय दिला. परंतु त्यानंतर लगेचच आपलं NDAचं सरकार आलं आणि तो जो शासकीय जे सूची आहे त्यामध्ये आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव अंतर्भूत केलं आणि त्यानंतर तैलचित्र लावण्याची अधिकृत परवानगी सरकारी कार्यालयात मिळाली. तर ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे काँग्रेसने हा इतिहास हा लोकांपासून लपून ठेवला आहे. त्यांना जो हवा होता, त्यांचा राजकीय फायद्यासाठी जो इतिहास हवा होता तोच लोकांसमोर मांडलेला आहे. परंतु आता लोक जागृत झालेली आहेत, लोकांना ह्या सर्व गोष्टी कळून चुकलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसची जागा लोकांनी काँग्रेसला जागून दिली. आता काँग्रेसच इतिहासात राहील का नाही हा एक आता प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब आहेत आमचे उपमुख्यमंत्री, हे सर्वजण खरा इतिहास आणि आपला राष्ट्रपुरुषांचा इतिहास हा आता ह्या पिढीला आणि पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून पण अभ्यासक्रम असेल आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून आणतील हा मला विश्वास आहे.